नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर चिकणे. आज आहे 20 मे 2026. राज्यामध्ये मान्सून पूर्व मोसमी पावसाच्या हालचाली वाढणार आहेत आणि तो पाऊस पडणार पण आहे. आणि अरबी समुद्रामध्ये देखील मान्सूनची व्यापकता वाढत आहे. त्यामुळे आपल्याला एक मान्सूनला अनुकूल स्थिती निर्माण होत आहे. एकंदरच मान्सून पुढे पुढे देखील सरकत आहे आणि आपला मान्सून हा जो आहे केरळमध्ये 27 ते 31 मेच्या दरम्यान केरळमध्ये येण्याची शक्यता आहे आणि तो तळ कोकणामध्ये म्हणजे सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये तो 1 जूनच्या आसपास म्हणजे 1-2 दिवस कमी जास्त येण्याची शक्यता आहे. तो मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये 7 जूनपर्यंत येण्याची 7 जूनपर्यंत पूर्णतः मान्सून त्यामध्ये पूर्ण क्षमतेने म्हणजे येण्याची शक्यता आहे. 7 जूनपर्यंत पूर्ण भागामध्ये तो मान्सून व्यापला जाणार आहे. तर पुढच्या कंडिशनमध्ये म्हणजेच आजपासून पुढील 4 दिवसामध्ये कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे, तो मान्सून पूर्व मोसमी पावसाची शक्यता हालचाली वाढलेल्या आहेत. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे आज. तसेच कोल्हापूर, सांगली, सोलापूर या जिल्ह्यामध्ये देखील आज जोरदार पावसाची शक्यता आहे. तर संध्याकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता आहे आणि आजपासून बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता, पण मुख्यत्वे या जिल्ह्यामध्ये आज जोरदार पावसाची शक्यता आहे. तर हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आज सोलापूर जिल्ह्यामधील पंढरपूर, अक्कलकोट, बार्शी या भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे आज. आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये भूम, परांडा इथे सुद्धा आज पावसाची शक्यता आहे हलक्या पावसाची. म्हणजे तो मान्सून पूर्व मोसमी, त्याला आपण अवकाळी सुद्धा आपण थोड्या ह्याच्यामध्ये म्हणू शकतो आपण त्याला. तुळजापूर तालुक्यामध्ये तुळजापूर, लोहा या भागामध्ये देखील आज पावसाची शक्यता आहे. तसेच लातूर जिल्ह्यामध्ये औसा, निलंगा या भागामध्ये देखील आज पावसाची शक्यता आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये मुखेड, देंगलूर आणि जळकोट, उदगीर या भागामध्ये देखील आज पावसाची शक्यता आहे. तसेच यवतमाळ जिल्ह्यामध्ये किनवट, माहूर, उमरगा या भागामध्ये म्हणजे हा जो पट्टा आहे, ह्या पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आज पावसाची शक्यता आहे. तर बीड जिल्ह्यामध्ये एखाद्या ठिकाणी पावसाची शक्यता आज नाकारता येत नाही. पाऊस पडेल याची शाश्वती नाही. आणि इकडे पुणे जिल्ह्यामध्ये देखील आज पावसाची शक्यता आहे. संध्याकाळी वातावरण बदलत आहे शेतकऱ्यांनो. पुणे जिल्ह्याचा जो दक्षिणेकडचा भाग आणि उत्तर भाग या भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. श्रीगोंदा, कर्जत, जामखेड या भागामध्ये पावसाची इत्यादी या भागामध्ये आज पावसाची शक्यता आहे. तर एकंदरच आता उद्या 21 आणि 22 तारखेला तर संपूर्ण पुणे विभागामध्ये बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता कोल्हापूर जिल्हा, सांगली जिल्हा, सातारा जिल्हा आणि सोलापूर जिल्ह्याचा मंगळवेढा आणि अक्कलकोट या भागामध्ये मात्र जोरदार पावसाची शक्यता आहे 21 आणि 22 तारखेला. तसेच 21 आणि 22 तारखेला धाराशिव जिल्ह्यामध्ये तुळजापूर, लोहा, उमरगा, बार्शी, भूम, परांडा इथे 21-22 तारखेला जोरदार पावसाची शक्यता आहे. काही भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. तसेच लातूर जिल्ह्यामध्ये रेणापूर, अहमदपूर, जळकोट, औसा या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. सर्वदूर पावसाची शक्यता नाही लातूर जिल्ह्यामध्ये, पण तिथे बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तसेच नांदेड जिल्ह्यामध्ये देखील बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड, पालम, सोनपेठ या भागामध्ये 21 आणि 22 तारखेला पावसाची शक्यता आहे. तसेच बीड जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. बीड जिल्ह्यामध्ये अंबाजोगाई, परळी, तसेच आष्टी, पाटोदा, माजलगाव या भागामध्ये देखील 21 आणि 22 तारखेला वातावरण बदलणार आहे. काही ठिकाणी वादळी स्वरूपामध्ये पाऊस पडणार आहे. म्हणजे तोच मान्सून पूर्व मोसमी पाऊस आहे एकंदरच. आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पारनेर, श्रीगोंदा, जामखेड, कर्जत या भागामध्ये आणि संगमनेर, श्रीरामपूर, नेवासा, शिर्डी या भागामध्ये पावसाची शक्यता आहे. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी, नाशिक जिल्ह्यामध्ये देखील इकडे हे सुद्धा भाग इकडे ह्या भागामध्ये सुद्धा पाऊस थोडासा वाढणार आहे. तर नाशिक जिल्ह्यामध्ये निफाड, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, कळवण, सुरंगणा या भागामध्ये नाशिकपर्यंत हा 21-22 तारखेपर्यंत पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित जो भाग आहे म्हणजेच नंदुरबार, धुळे, जळगाव ह्या भागामध्ये मात्र पावसाची शक्यता 21 आणि 22 तारखेला नाही. तसंच छत्रपती संभाजीनगरचा जो गंगापूर, वैजापूर आणि खुलताबाद ह्या भागामध्ये मात्र कन्नड ह्या भागामध्ये 21-22 तारखेला थोड्याशा प्रमाणामध्ये वादळी स्वरूपामध्ये हलक्या पावसाची शक्यता, वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उर्वरित संभाजीनगर भागामध्ये पावसाची शक्यता नाही. म्हणजे तुरळक ठिकाणी जालना जिल्ह्यामध्ये
जालना जिल्ह्याचा दक्षिणेकडचा भाग बदनापूर, आंबड, घनसावंगी ह्या भागामध्येच पावसाची शक्यता आहे. परभणी जिल्ह्यामध्ये आपण अंदाज परभणी जिल्ह्यामध्ये सेलू, जिंतूर या भागामध्ये पावसाची शक्यता नाकारू शकत नाही. हिंगोली जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. आणि वरचा जो अमरावती विभाग आहे, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम या जिल्ह्यामध्ये मात्र पावसाची शक्यता नाही. तसेच नागपूर जिल्ह्यामध्ये चंद्रपूर, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे. तर नागपूर, वर्धा या भागामध्ये थोडेसे वातावरण कमी राहणार. एकंदरच 22 तारखेपर्यंत. 23 तारखेला अजून वातावरण थोडंसं वाढण्याची शक्यता आहे. 23 तारखेला अजून मराठवाड्यामध्ये बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. थोडेसा म्हणजे वातावरण तर बऱ्याच ठिकाणी होईल, पण हलक्या पावसाची शक्यता आहे 23 तारखेला. अशा प्रकारे हे 23 तारखेपर्यंत वातावरण आहे. मुंबई, ठाणे इथं सुद्धा पावसाची शक्यता आहे आणि एकंदरच पडणार आहे. आणि मान्सून हा कमजोर नाही, कमजोर नाही. यावर्षी देखील सरासरी इतका म्हणजेच एकंदरच 100% पाऊस पडणार. त्याच्यामध्ये कमी अधिक 5% देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे. अधिक सरासरी जर आणि विदर्भामध्ये अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे 5% म्हणजे 105%. विदर्भामध्ये तर थोडासा कमी पाऊस राहण्याची शक्यता आहे. यावर्षी मान्सूनचा एकंदरच पूर्ण 4 महिन्याचा कालावधीमध्ये म्हणलं तर हा जो मराठवाड्याचा जो दक्षिण मराठवाडा आहे त्यामध्ये लातूर, धाराशिव, बीडचा काही भाग, परभणीचा थोडासा दक्षिणेकडचा भाग आणि जालना जिल्ह्याचा दक्षिणेकडचा भाग, नांदेड आणि इकडे सोलापूर जिल्हा तसेच आणि हा पुणे जिल्ह्याचा जो पूर्वेकडचा भाग या भागामध्ये थोडासा कमी राहणार आहे. फक्त 5% पाऊस कमी राहण्याची शक्यता आहे. उर्वरित जो भाग आहे म्हणजेच उर्वरित महाराष्ट्र आहे यामध्ये 100% पाऊस पडणार आहे. आपण असा अंदाज तुम्हाला मी दिलेला आहे. आणि ह्या वर्षी देखील मी गोदावरीला असेल किंवा चंद्रभागा, भीमा या नदीला देखील पूर परिस्थितीची शक्यता आहे. आपण असं म्हटलेलं आहे म्हणजे पूर परिस्थिती दाखवणार आहे. आणि एकंदरच विदर्भामध्ये सुद्धा पूर देखील येणार आहेत विदर्भामध्ये. आणि राज्यातील बरेच मोठाली सुद्धा धरणं भरणार आहेत. त्यामध्ये कमतरता राहणार नाही. एकंदरीत दुष्काळी परिस्थिती राहणार नाही. कुठेही दुष्काळी परिस्थिती, फक्त पाऊस आहे तो पाऊस पिकाला ओढ ताण देणारा पाऊस राहण्याची शक्यता आहे यावर्षी. आणि पावसाचा कालावधी जो आहे म्हणजे पावसाचा जो दिवस आहे ते पावसाचे दिवस कमी थोडेसे म्हणजे इतर वर्षाच्या तुलनेने पण कमी दिवसामध्ये जास्त पाऊस राहणार आहे म्हणजे. धन्यवाद.